महानगरपालिका आयुक्त जी. श्रीधर यांच्या विरोधात कारवाई विरोधात जन आक्रोश मोर्चा. सर्वपक्षीय आंबेडकरवादी संघटनांचे छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्तालयावर आंदोलन. रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेने शहरातील मालमत्ता पाडल्या. या कारवाईविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सर्वपक्षीय आंबेडकरवादी संघटनांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढला. प्रारंभी डीजेच्या तालावर बॅनर आणि झेंडे घेऊन नागरिकांनी मोर्चात सहभाग नोंदवला. यावेळी महापालिका आयुक्त जी. श्रीकांत आणि उपआयुक्त संतोष वाहुळ यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दिल्ली गेट येथे मोर्चाचं रूपांतर सभेत झाली. यावेळी विविध पक्ष आणि संघटनांच्या नेत्यांनी महापालिका आयुक्तांच्या कारवाईवर कडाडून टीका केली. सर्व कायदे धाब्यावर बसवून हुकुमशाही पद्धतीने ही कारवाई सुरू आहे, असा आरोप करण्यात आला. मोर्चाचे संयोजक दीपक निकाळजे आणि दीपक केदार यांनी मार्गदर्शन केले. अरविंद कांबळे, प्रा. सुनील वाकेकर, अमित वाहुळ, जयश्री शिर्के, विष्णू जगताप, आनंद कस्तुरे, जयेश अभंग, मनोज जाधव, मिलिंद बनसोडे आदींसह अनेक नागरिक मोर्चात सहभागी झाले. जे आम्ही आंबेडकरी पक्ष संघटनेने जो काही प्रयोग या ठिकाणी राबवलेला आहे, सर्वांनी एकत्र येऊन या गोरगरिबांचा आवाज बनण्याचा जो काही प्रयत्न राबवला होता, तो याच्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलेलो आहोत. परंतु येथील जे प्रशासन आहे, जो प्रशासक आहे, याच्या विरोधात कारवाई यांनी करावी. नसता यापुढे मोठा मोर्चा आम्ही याच्यानंतरही काढू. कारण की आता लोक जागरूक झालेले आहेत. यांनी जेवढे अतिक्रमणं या ठिकाणी पाडलेत आणि लोकांना बेघर निर्वासित केलेलं आहे, त्या ठिकाणी यांनी आतापर्यंत पुनर्वसनाची प्रोसेस चालू केलेली नाही. यांच्याकडे पंचनामेच नाहीत, तर हे पुनर्वसन काय करतील? कारण की यांनी जातीय द्वेषातून टार्गेट करून या वसाहती पाडण्याचं काम हातात घेतलेलं आहे, असा आमचा आरोप त्यांच्यावर आहे. आणि या ठिकाणी SIT मार्फत त्यांची चौकशी करावी. संतोष वाहुळे आणि जी. श्रीकांत यांची चौकशी करावी. जे काही गायरानाचा विषय आहे, जो काही 17 जुलैचा जो काही GR या जिल्हाधिकारी साहेबांनं गायराना अतिक्रमण संदर्भात काढलेला आहे, तोही तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. आणि जर का तुम्ही पाडापाडी थांबवली नाही, तर आता लोक जागरूक झालेले आहे. हे लोक तुमच्या बुलडोझर समोर झोपल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आपल्या सांगणार. दादागिरी आणि हुकुमशाहीच्या बळावरती जी बुलडोजर कारवाई या ठिकाणी सुरू आहे, त्याच्या विरोधात एक नॅचरल आवाज पीडितांचा आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आक्रोशित दिसला. क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत आम्ही हा घोषणा देत मोर्चा काढला आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणात समूहामध्ये खदखद आहे, पीडितांमध्ये खदखद आहे. विविध बेघरांचा आवाज त्या ठिकाणी बुलंद करण्याचं काम या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलं. क्रांती चौकला सुद्धा आम्ही भूमिका मांडली. याच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुद्धा अनेक नेत्यांनी भूमिका मांडली आणि या कारवाईच्या विरोधात आवाज उठवला. पण दुर्दैवाने इथल्या विभागीय आयुक्तांना माहीत असून सुद्धा त्यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट महत्त्वाची वाटते. सर्वसामान्य बेघर दलित आदिवासी बहुजनांच्या निवेदनाची आणि मोर्चाची कदर नाही, याचं सुद्धा आज आम्हाला वाईट वाटायला लागलं आणि एक प्रकारे आम्ही त्यांचा या माध्यमातून निषेध करतो. विभागीय उपायुक्त यांच्याशी आम्ही चर्चा केली. चांगल्या प्रकारे गव्हाणे सर यांना आम्ही आमचे मुद्दे पटवून दिलेत. ही कारवाई थांबली पाहिजे, EDची चौकशी झाली पाहिजे, जी. श्रीकांत यांना हटवण्यात आलं पाहिजे आणि बुलडोझरची कारवाई आहे त्या ठिकाणी आता स्टॉप झाली पाहिजे, अशी सुद्धा आम्ही या माध्यमातून मागणी केली आहे. कुणाच्या तरी पॉलिटिकल अजेंड्याला मताच्या ध्रुवीकरणासाठी या आयुक्तांनी काही एक विडा उचलला आहे का, याची सुद्धा शंका आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. 17 तारखेला